राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी उरणकरंजेकर वरती. आणि कुठं आहोत बघा आम्ही, ट्रॅक्टर आम्ही ठीक करके देतो, पण सर्व ठीकच चालू आहे बघा. तर आपल्यासोबत फोटोग्राफर जय आहे. फोटोग्राफर जय कसा आहे? एकदम मस्त. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय होणार आहे आज? आज सोलापूर हद्द चालू होणार आहे इथून, आणि उद्यापासून गोल्ड रिंगण रिंगणाची पूर्ण सुरुवात होणार आहे. पहिला गोल्ड रिंगण आहे उद्या. आज माऊली सोलापूर मध्ये आगमन करणार आहे ना. सोलापूर जिल्ह्यात इकडेच थोडी पुष्पवृष्टी होणार आहे. हेच बघण्यासाठी आम्ही खास ट्रॅक्टर पकडलाय बघा. आमच्या फोटोग्राफरला शिकवा जरा. पवननी आज आमचे 1500 फोटो काढलेत, त्याच्यातले 1400 डिलीट केलेत. पवनला एक चॅलेंज दिलाय, 500 लाईक्स आले एका फोटोला दादा 5000 देणार आहे आणि मी 5000. म्हणजे आम्हाला माहिती आहे येणार नाहीत त्याला. पण जाम मेहनत करतोय, वारी टू वारी फिरतोय आपला मित्र. तर नक्की फॉलो करा इन्स्टावरती पवन म्हात्रे. काय पवन फोटोग्राफी 0905. 0905 मोबाईलचा शेवटचा नंबर आहे. तर पवन मित्रासारखा आपल्या जयचा पण चॅनल आहे इंस्टाग्रामवरतीच ना, फोटोग्राफर जय, त्याला पण फॉलो करा. तर टोल आलाय, टोल टोल कोण भरणार? हात वरती करा. हा नवीन आल्या आपल्या याला बरोबर सांगतो. चला, फ्री टोल एंट्री आज आपली. चला माऊली, ट्रॅक्टरचा प्रवास करून आलोय आपण सातारा सोलापूर जिल्हा बॉर्डर करे. इकडे बघा, ग्राम विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन सोलापूर यांच्या वतीने सर्व वारकऱ्यांचे स्पर्श स्वागत. आता इकडनं माऊली जिल्हा बदल करणार आहे आणि त्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊलींचं स्वागत होणार आहे. आणि राहुल मित्र आपला टीका लावताना आणि स्वागतासाठी बघा कशा रांगोल्या वगैरे पाडल्यात. आणि इथेही बघा विठू माऊलींची रांगोली. सर्व वारकऱ्यांचे भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. आणि इकडे तर रांगोली पाडताना हे बघा, माऊलींची पालखी आपल्या जिल्ह्यामध्ये येणार त्याचीच उत्सुकता बघायला मिळते बघा तुम्हाला. आणि प्रत्येक रांगोळीमध्ये एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे बघा. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे जगतील तर माणसं जगतील. हरित वारी, निर्मल वारी. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, आरोग्याची काळजी घ्या. आणि इथेही बघा छान रांगोळी पाडलेली आहे. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजेर. वा. तर आपल्यासोबत नेताजी जगदाली माऊली आहेत. रामकृष्ण हरी. तर आज माऊलींचा प्रवास कसा असणार आहे आणि इकडे जे जिल्हा बद्दल होणार आहे तिथे आपल्याला काय काय बघायला मिळणार, थोडक्यात काय सांगणार? नमस्कार, रामकृष्ण हरी. आज सोलापूर सातारा जिल्ह्यातून ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखींचं स्वागत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होत आहे. सोलापूर जिल्ह्याकडून रांगोळी स्पर्धा मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य अशी रांगोळी स्पर्धा केलेली आहे आणि पोलिसांचं बँड पथक यात आलेलं आहे त्या स्वागतासाठी. आणि सातारा जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याचे सर्व जिल्हाध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हाधिकारी प्रांतसाहेब, सगळे डेप्युटी कलेक्टर, हे दोन्ही जिल्ह्याचे सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहे. तर हळूहळू रथाच्या पुढच्या दिंड्या यायला लागल्यात आणि सर्व जिल्हा पार करण्याच्या आधी बघा नमस्कार करतायत. रामकृष्ण हरी माऊली. हो, काय सुरू आहे हे काय सांगणार? मी धर्मपुरीतली अंगणवाडी सेविका आहे. तर ही माऊलीच्या आगमनाची ही केली आहे. पुष्पवृष्टी होणार आहे ना. माऊली साताऱ्यातून सोलापूरमध्ये येणार, म्हणून सर्वजणी आल्यात बघा. भाग्य आहे की आम्ही या सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर आहे म्हणून आम्हाला सेवा करायला मिळते. माऊलीची सेवा करायची संधी मिळाली माऊलींची. सोलापूरकरांची उत्सुकता बघताय तुम्ही माऊलींच्या सेवेसाठी. गुलाबाचे फुल आणलेत बघा सर्व. हळूहळू दिंड्या येतात. आता माऊलींचा रथही दिसायला लागलाय आणि सर्व सोलापूरकर बघा फुलांच्या पाकळ्या घेऊन आहे बघा. हो, रामकृष्ण हरी. कसं वाटतंय माऊली आता आपल्या जिल्ह्यात येणार? चांगलं वाटतंय, आनंद आहे. काय नाव माऊली? लव वासराचे वाघमारे. कसं वाटलं आता सर्व वारकऱ्यांना बघितलं तुम्ही? सातारा जिल्ह्यामध्ये पाया पडले ते, आता सोलापूर जिल्ह्यामध्ये जायला काय बोलणार त्याबद्दल? एकदम छान वाटला, आनंद वाटला. हे बघा सर्व वारकऱ्यांचाही स्वागत केला जातोय बघा इकडे. या माऊली, सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वागत आहे तुमचा. या माऊली. पोलीस, होमगार्ड
हे पण दिसतं तिथे बघा. नमस्कार मॅडम. हो, तुम्ही सोलापूर जिल्ह्यातले. हां. कसं वाटतंय माऊली आता आपल्या जिल्ह्यात येणार? माऊलीला घेऊनच चालायचं. घेऊन चालायचं आहे. हे बघा सर्वजणी मस्त पुष्प सर्व घेऊन आल्यात माऊलींच्या स्वागतासाठी. नमस्कार. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय ना. यापुढे आता माऊली तुमच्या जिल्ह्यात येणार आणि सर्व सेवा करायला मिळणार तुम्हाला. आम्हाला एवढंच पाहिजे. हा मग काय आनंदाने आम्ही करतोय आज. खुश आहेत ना, आनंदी आहेत ना. हे बघा लय आनंद वाटतंय आणि सर्वांचं स्वागत करतात. रामकृष्ण हरी. प्रतापपूरच्या दिंड्या दिसत आहेत तुम्हाला साताऱ्यातून सोलापूरमध्ये येताना. बघा महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आज सोलापूर जिल्ह्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली पालखीचे आगमन होत आहे. त्यानिमित्त बचत गटातील सर्व महिला या माऊलींच्या रथावरती पुष्पवृष्टी करणार आहेत. त्यासाठी जवळपास 100 ते 200 महिला या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही तर्फा महिला उभ्या राहून माऊलींच्या रथावरती फुलं वाहनावर माऊलीचे स्वागत करणार आहेत. धन्यवाद. आणि माऊलींची पालखी आलेली आहे बघा. पालखीचा रथ आलेला आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ आहे बघा. आणि सर्व सोलापूर जिल्ह्यातली मंडळी. स्वागत झालेलं आहे माऊलींचा सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा. मस्त फुलांवरनं आता वारकरी प्रवास करतात बघा. आगमन झालेलं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला मंडळी, तुम्ही नुकताच बघितलं माऊलींचं आगमन झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. इकडे सोलापूर जिल्ह्यातले आप्पासाहेब रूपनवल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर्वांना. कसं वाटतंय आता माऊलींचं आगमन झालेलं आहे, आता काय होणार पुढे आणि तुमचं भावना कशा व्यक्त करणार? आज आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन झालं. आज सर्व सोलापूर जिल्हावासियाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्या पालखीचं अतिशय आनंदात स्वागत करतोय. अतिशय छान असं वातावरण, भक्तिमय वातावरण सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी आल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये आनंद निर्माण झालेला आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं येणाऱ्या सर्वच संतांच्या बरोबर येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला या निमित्तानं संधी मिळते.
त्याचं आम्हाला भाग्य लाभतं यात आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद.